बघा इथे पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 1 डिग्री 1 असेल तर त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतात. डिग्री 1 म्हणजे fx इज इक्वल टू 5x चालेल किंवा g ऑफ x इज इक्वल टू x चालेल, x प्लस 5 चालेल. h ऑफ x हे फंक्शन डिनोट करायचं, पॉलिनॉमियल फंक्शन डिनोट करायचं सिम्बॉल आहे f ऑफ x, g ऑफ x, h ऑफ x. आणि मग h ऑफ x इज इक्वल टू -7x -3 पण चालेल. हे सगळे डिग्री 1 असणारे पॉलिनॉमियल आहेत. का तर ही जी शेवटची टर्म कॉन्स्टंट टर्म आहे याची x ची पॉवर इथे 0 असते आणि याची 1 असते. x ची पॉवर इथे हायेस्ट पॉवर 1 आहे, हायेस्ट पॉवर 1 आहे. जास्तीत जास्त पॉवर 1 असेल तर त्याला डिग्री 1 असणारं पॉलिनॉमियल फंक्शन म्हणतात. त्याला नाव आहे लिनियर पॉलिनॉमियल. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे याची डिग्री 2 असते, म्हणजे 2 डिग्री असणारं पॉलिनॉमियल. म्हणजेच फंक्शन घेऊया f ऑफ x इज इक्वल टू फक्त x² असेल, g ऑफ x इज इक्वल टू -x² प्लस 5 असेल किंवा h ऑफ x इज इक्वल टू 7x² प्लस किंवा -3/2 असेल. हे सगळे पॉलिनॉमियल फंक्शन आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्यांची हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. हायेस्ट पॉवर 2 असेल तर हे पॉलिनॉमियल क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल येतात. एक एक्झाम्पल राहिलं, x² प्लस 5x प्लस 7 चालेल किंवा x² प्लस 5x फक्त चालेल, 7x² -9x प्लस 3 असे एक्झाम्पल चालतील. आता याच्यामध्ये एक टर्म असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोमियल. दिस इज द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. त्याला तुम्ही मोनोमियल म्हणू शकता, एकच टर्म आहे म्हणून. याला 2 टर्म आहेत. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे पण तेच काय आहे? बायनॉमियल आहे. आणि क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलच आहे म्हणजे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल मोनोमियल असू शकतं, बायनॉमियल असू शकतं आणि ट्रायनॉमियल पण असू शकतं. पण लिनियर पॉलिनॉमियल जर असेल तर ते मोनोमियल असू शकेल, बायनॉमियल पण असू शकेल, ट्रायनॉमियल होणार नाही. कळतंय का बघा. आणि क्युबिक पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती आहे? डिग्री 3. म्हणजे आपण f ऑफ x एक्झाम्पल घेऊया. 3x³ प्लस 7x² प्लस 9x प्लस 2 हे क्युबिक पॉलिनॉमियल आहे. आणि क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये हायेस्ट पॉवर 3 आहे त्यामुळं आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणणार आहे. म्हणजेच त्याची डिग्री 3 आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती टर्म आहेत? 4 टर्म आहेत. 4 टर्मला काय नाव बघितलं होतं का आपण? नाही बघितलं ना, ट्रायनॉमियलपर्यंतच पाहिलं, फोरनॉमियल असलं काय पाहिलं नाही. g ऑफ x इज इक्वल टू, आता या 3 टर्ममध्ये लिहू शकतो 7x³ प्लस 3x प्लस 7 असं पण चालेल. म्हणजेच ट्रायनॉमियल फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. स्पेलिंग चुकलं तर समजून घ्या. आणि मग बायनॉमियल फॉर्ममध्ये लिहू शकतो का? तर 3x प्लस 7 असं चालेल का? नाही. 3x 3 झाले ना, आपण 5x³ प्लस 7 हे पण चालेल का? तर हायेस्ट पॉवर x ची काय आहे? 3 आहे. म्हणजे ते क्युबिक पॉलिनॉमियल आहे आणि 2च टर्म असल्यामुळे याला बायनॉमियल पण बोलता येईल. आणि किंवा HGF हे नोटेशन वापरतात. आपण अजून एक तुमच्या आवडीचं एखादं P ऑफ x पण म्हणूया. P ऑफ x पॉलिनॉमियलसाठी स्टँडर्ड नोटेशन वापरतात. P ऑफ x पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ द व्हेरिएबल इन द व्हेरिएबल x. हे सगळे एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत म्हणून मी ब्रॅकेटमध्ये x लिहितोय. हे जर t मध्ये किंवा y मध्ये असतं तर इथे t किंवा y असतं. लक्षात येते का बघा. आणि मग इथे 100x³ हे काय आहे?
मोनोमियल आहे, म्हणजेच मोनोमियल पण असू शकतं क्युबिक पॉलिनॉमियल. 3 पॉवर पाहिजे, एक्सच्या टर्मची हायेस्ट पॉवर काय पाहिजे 3, म्हणजेच डिग्री 3 पाहिजे. आणि क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री किती, डिग्री 4. आणि डिग्री 4चं एक एक्झाम्पल छानसं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5x⁴ प्लस 4x³ प्लस 3x² प्लस 2x प्लस 1. हे छान एक्झाम्पल घेऊया ज्याची हायेस्ट पॉवर किती आहे 4 आहे, म्हणजेच डिग्री 4 आहे. आणि मग जास्तीत जास्त टर्म किती असतात बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलमध्ये, मॅक्झिमम टर्म किती असणार सांगा आता पटकन. हायेस्ट पॉवर 4 म्हणजे 3x⁴ प्लस 7x असं पण चालेल, प्लस 3 पण चालेल, किंवा g ऑफ x इज इक्वल टू 7x⁴ प्लस 9 असं पण चालेल. पण महत्त्वाचं या सगळ्यामध्ये एक कॉमन प्रश्न आहे. आता तो प्रश्न नंतर बघूया. अगोदर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल काय येणार सांगा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती 7, एच ऑफ एक्स इज इक्वल टू किती 3. हे सगळे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहेत, म्हणजे डिग्री किती आहे यांची, डिग्री 0 असणारं पॉलिनॉमियल म्हणजे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, ज्याचे एक्झाम्पल आपण पाहिले. आता मला साधा एक प्रश्न सांगा की इथून सुरुवात करूया. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स किती असतात. क्वाड्रेटिक म्हणजे स्क्वेअर, स्क्वेअरच्या जास्तीत जास्त टर्म किती 3, आणि कमीत कमी किती 1. कमीत कमी 1 टर्म असू शकते, जास्तीत जास्त 3, 3 पेक्षा जास्त नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न त्याच्या पुढे आहे की याचे रूट्स किती असणार, मॅक्झिमम रूट्स. रूट्स म्हणजे काय, अशा एक्सच्या व्हॅल्यू ज्या एक्सच्या व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल याला रूट्स किंवा झिरोज पण म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, लक्ष द्या, समजा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x - 9 असेल. ह्याच्यामध्ये सांगा एक्सची व्हॅल्यू काय टाकल्यानंतर आन्सर 0 येत आहे. 3 मल्टिप्लाय बाय 3 - 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू 3 याला म्हणतात रूट ऑफ द लिनियर इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन आहे, याचा रूट किंवा 0 म्हणजे रूट. हे लक्षात ठेवा, आपल्याला रूट हे लक्षात राहतं, 0 लक्षात राहत नाही. या पॉलिनॉमियल फंक्शनचे 0 किती आला, एक व्हॅल्यू आली एक्सची का 2 व्हॅल्यू आल्या, 1 आली. लिनियर इक्वेशन होतं त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू किती आली 1 0. मॅक्झिमम किती 0 असतात, मी हे वेगळ्या कलरमध्ये लिहितो. लिनियर इक्वेशनमध्ये मॅक्झिमम झिरोज किती असतात, मॅक्स झिरोज किती 1, 1 0 मॅक्झिमम असतो. तसा एक छोटंसं एक्झाम्पल इथे देतो. एक फंक्शन आहे x², एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 25. सांगा एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला हे 0 येणार आहे, 5. शबाश. +5 का -5, दोन्ही पण बरोबर आहे. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू आले का 1 व्हॅल्यू आली, एक्सची व्हॅल्यू झिरोज किती आले, +5 पण आला आणि -5 पण आला. म्हणजे झिरोज किती येणार तर 2 झिरोज येणार. मॅक्झिमम झिरोज 2 येतील, बरोबर आहे. कशाचे, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असेल तर मॅक्सिमम झिरोज किती असतात तर 2 असतात. लक्षात राहील का बघा. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम टर्म किती असतात 3 असतात, आणि मॅक्झिमम झिरोज किती असतात 2 असतात. आता क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम झिरोज किती येणार, तेच एक्सची हायेस्ट पॉवर 1 असेल. अरे कुणाचा माईक माझाच आवाज मलाच ऐकवतोय परत. हां, एक्सची हायेस्ट पॉवर 1 असेल तर मॅक्झिमम झिरोज किती 1. एक्सची अशी एकच व्हॅल्यू असते जे इक्वेशन सॅटिस्फाय करते.
एक्सची हायेस्ट पॉवर 2 असेल म्हणजे डिग्री 2 असेल तर मॅक्झिमम झिरोज 2 असतात. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू, कशाही 2 व्हॅल्यू मिळणार जे दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, हे असं. तसंच क्युबिक पॉलिनॉमियल असेल तर डिग्री 3 असते आणि एक्सच्या तुम्हाला कशाही, मग रिअल असतील इमॅजिनरी असतील, कशाही 3 व्हॅल्यू मिळणारच जे दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. म्हणजे हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला एक्सचे किती रूट्स मिळाले पाहिजेत, झिरोज मिळाले पाहिजेत, तर 3 झिरोज मिळाले पाहिजेत. मॅक्झिमम झिरोज किंवा मॅक्झिमम रूट्स किंवा मॅक्झिमम एक्सच्या व्हॅल्यू 3 असतात, वेगवेगळ्या असू शकतात किंवा सेम असू शकतात, जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. लक्षात राहील का बघा. आणि बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलमध्ये मॅक्सिमम का म्हणतोय माहिती आहे, त्याच्यातले काही सेम असू शकतात. सेम असतील याचा अर्थ मग तो वेगळा झिरो आहे असं नाही म्हणणार आपण. म्हणजे 2 रूट्स असतील ज्या ठिकाणी 5 येत आहे आणि तिसरा रूट 7 असेल, हे तिन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात. पण 2 रूट्स सेम असल्यामुळे तो एकच कन्सिडर करणार. म्हणजे 3 वेगळे पण असू शकतात, 2, 3, 4, पण काही सेम असू शकतात. तिन्हीच्या तिन्ही सेम असू शकतात पण 3 मिळणारच आहेत. क्युबिक पॉलिनॉमियल 4th पॉवरच्या फॉर्ममध्ये असेल एक्झाम्पल, म्हणजे डिग्री 4 असेल तर एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला विचारल्या किती असू शकतात जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल किंवा किती झिरोज असतात, मॅक्झिमम झिरोज असतात 4. हे एवढंच बेसिक जरा जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग बोर्डवर जे जे लिहिलेलं आहे ते सगळं महत्त्वाचं आहे. त्यातून पण तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतंय ते लिहून घ्यायला हरकत नाही. पहिल्यांदा काय करा, हे छोटंसं कोपऱ्यामध्ये लिहिलं ते लिहा की कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे फक्त 7 किंवा फक्त 3 ज्याची हायेस्ट पॉवर काय असते एक्सची 0 असते, म्हणजे डिग्री 0 असते. ते झाल्यानंतर लिनियर पॉलिनॉमियलचे काही एक्झाम्पल लिहा. एक मोनोमियल असेल, बायनॉमियल असेल आणि त्याची डिग्री लिहा 1 असते आणि त्याचे मॅक्झिमम झिरोज किती असतात तर 1 असतात. त्यानंतर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 2 असते, त्याच्यामध्ये मॅक्झिमम झिरोज 2 असतात. त्याचे काही एक्झाम्पल लिहा ज्याच्यामध्ये मोनोमियल असेल, बायनॉमियल असेल, ट्रायनॉमियल असेल. त्यानंतर क्युबिक पॉलिनॉमियल आणि बाय क्वाड्रेटिक लिहून टाका लगेच. लिहून झालं की सांगा. आणि एवढंच आहे जे बेसिक थेरी जी आहे या टॉपिकची जी बघायची होती आपल्याला. त्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचे तर 0. सगळा खेळ जो आहे इथून पुढे झिरोज आणि रूट्स. झिरोजलाच दुसरं नाव काय आहे, रूट्स म्हणजेच झिरोज. हे कुठेतरी लिहून लक्षात ठेवा. म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यू त्या व्हॅल्यूला फंक्शन 0 येतं, फंक्शनची व्हॅल्यू 0 येते. सानिका व्हिडिओ का बंद आहे, कुठं गेलाय तुम्ही, आहे का इथंच? बर, सगळे आज प्रेझेंट आहेत का? रणवीर आहे, अपूर्व आहे, सानिका लाईट गेलेली आहे, राशी आहे, प्रीती आहे, तबसुम आहे, आदिती आहे आणि नबीला पण आहे. लिहून झालं की सांगा. आपल्याला काही एक्झाम्पल्स which of the following one variable which are not state the reason. हां, याच्यामध्ये गंमत काय बघा, एक गंमत सांगायची राहिली. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला रूट एक्स दिसणार नाही. का तर पॉलिनॉमियल फंक्शन असं असतं ज्याची एक्सची पॉवर कधी फ्रॅक्शनमध्ये नसते. 1/2, 3/2 स्क्वेअर रूटमध्ये दिसणार नाही, निगेटिव्ह दिसणार नाही. एक्सची पॉवर जी असते ती काय असते, एनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं होतं आपण. एन बिलॉंग टू कंपल्सरी इंटीजर असतो तो, म्हणजे पूर्णांक नंबर असतो. 1 2 3 4 पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नाही, 0 चालेल. 0 1 2 3 4 इंटीजर पाहिजे, निगेटिव्ह पण चालणार नाही, पॉझिटिव्ह इंटीजर पाहिजे. निगेटिव्ह असेल एक्सच्या डोक्यावरती -3/2 किंवा x⁻² कुठे असेल तर याला पॉलिनॉमियल म्हणत नाहीत.
लक्षात राहील का बघा. रूट एक्स कुठे असेल तर याला पॉलिनॉमियल फंक्शन म्हणत नाहीत. म्हणजे तुम्हाला असं विचारलं की हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे का, आणि इथे कुठेतरी हळूच रूट एक्स दिलेला आहे, किंवा एक्सची पॉवर आहे 2/3 किंवा एक्सची पॉवर आहे 3/2 असं असेल तर हे पॉलिनॉमियल फंक्शन नाहीये. लक्षात राहतंय का बघा. हे रेड कलर म्हणजे नाहीये. हे मी लिहिलेलं नाही कुठे, पण आता लक्षात ठेवा. आपण पुढे एक्झाम्पल घेणारच आहे. पॉलिनॉमियल आहे का नाही आणि का नाही आहे याचं एक्झाम्पल हे की फ्रॅक्शनमध्ये एक्सची पॉवर म्हणजेच एक्सपोनंट हा फ्रॅक्शनमध्ये नसला पाहिजे, इंटिजरच असला पाहिजे, तोही पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे, निगेटिव्ह चालणार नाही. म्हणजेच डिवाइड बाय एक्स असेल म्हणजे कुठेतरी 5/x असेल तर हे पॉलिनॉमियल नाही आहे, कारण एक्स वरती आल्यानंतर -1 होणार, किंवा 5/x² असेल तर हे पॉलिनॉमियल नाही आहे, वरती आल्यानंतर x⁻² होणार. म्हणजे एक्सचे एक्सपोनंट हा निगेटिव्ह नसला पाहिजे आणि फ्रॅक्शनमध्ये पण नसला पाहिजे. 1/2 3/2 म्हणजे स्क्वेअर रूट क्यूब रूट असलं काही नसलं पाहिजे. आणि मग तसं असेल तर ते पॉलिनॉमियल फंक्शनच नसतं. मग क्वाड्रेटिक पण नाही, क्युबिक पण नाही, बाय क्वाड्रेटिक पण नाही. म्हणजे एक्सच्या डोक्यावरती नेहमी पॉझिटिव्ह इंटिजरच पाहिजे. सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह इंटिजर, कॉन्स्टंट असेल तर चालेल, तिथे x⁻0 असतो. झाले सगळ्यांचे लिहून. कुणाचं बाकी आहे का लिहायचं अजून? लिहून झालं की हँड रेज करा. तुमच्या इथे ऑप्शन असेल. कुणाचं झालंय? आदितीचं झालं. अजून कुणाचं झालंय का बघा. एक एक घेऊन लिहायला सुरुवात करा, म्हणजे लक्षात येईल कुठून सुरुवात करायची आहे. एकदम बघू नका सगळं, काहीच कळणार नाही. ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना, बाकीच्यांना कळेल. बोर्डवरचा काय प्रॉब्लेम येत असेल बघायला, नेटचा प्रॉब्लेम असेल तर फोटो सेंड केला आहे. महत्त्वाचं काय, डिग्री आणि झिरोज. लिनियर पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते आणि मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज म्हणजेच एक्सच्या अशा व्हॅल्यू त्याला फंक्शनची व्हॅल्यू 0 येते ते 1 असतं, एकच 0 येतं. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते, म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ एक्स 2 असतो आणि त्याची मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स 3 असतात. हे कळलं आहे. 1 लिनियर पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स 2 असतात. ते लिहिलं नाही मी कुठे, पण तुम्हाला एक्झाम्पलवरून कळेल. आणि याची डिग्री 2 असल्यामुळे मॅक्झिमम झिरोज 2 असतात. इथे क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये डिग्री 3, मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स कुणी विचारत नाही तसं, पण तरी विचारलं तर मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स 4 येणार आहेत, 4पेक्षा जास्त नाही. आणि त्याची डिग्री 3 असल्यामुळे मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज 3 असतात. 3 अशा एक्सच्या व्हॅल्यू मिळतात ज्याला फंक्शनची व्हॅल्यू 0 येऊ शकते. बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ झिरोज 4 असतात, का तर त्याची डिग्री 4 असते.
फक्त आदितीचं लिहून झालंय का, बाकीच्यांचं झालं का नाही? एक एक्झाम्पल घेऊया का? हे तर झालं असेल लिनियर आणि क्वाड्रॅटिक. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल मात्र फक्त मोनोमियलच असणार आहे, बायनॉमियल ट्रायनॉमियल लिहिता येणार नाही. Which of the following expressions are polynomial in one variable and which are not? State the reason. Which are पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एका व्हेरिएबल मधले पॉलिनॉमियल फंक्शन कोणते आहेत हे सांगायचं आहे आणि कोणते नाही आहेत हे पण सांगायचं आहे, आणि नसेल तर रिझन पण सांगायचं आहे. त्यामध्ये 3x² minus 4x plus 15, second y² plus 2√3, third 3√x plus √2x, fourth x minus 4/x, fifth x raised to 12 plus x y raised to 3 plus t raised to 50, sixth 1 minus √5x, 7 1 upon x plus 1, 8 x minus 2 x minus 4 upon x, आणि 9 शेवटचा इथे लिहितो 1 upon 5x raised to -2 plus 5x plus 7. यातलं कोणतं पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आहे? पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल कोणतं आहे? तोंडी एक्झाम्पल आहेत, जे तुम्हाला वेगळं वाटतंय ते लिहायला हरकत नाही, सगळे लिहिले तरी चालतील. पहिलं पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आहे का नाही आहे? आकडे बरोबर आहेत का? आहेत. हां, हां, फर्स्ट आहे का? पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आहे का? आहे. सेकंड आहे का? आहे, कारण नंबर काही असेल तर चालेल. कोणाचा माईक, मला माझाच आवाज ऐकवतोय. प्रीती सापडली. प्रीती, काय झालं? परत चालू कर. येतोय का नक्की? तुझाच माईक मला ऐकवतोय का? माईक चालू कर. हॅलो 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 हॅलो. नाही, आता नाही येत आहे. मग दुसरं कोणतरी आहे. अजून कोणी माईक चालू केलं होतं मग अशी? हां, ठीक आहे. हे आहे का सांगा? नाही आहे. कारण काय? पॉलिनॉमियल पण पाहिजे आणि वन व्हेरिएबल पण पाहिजे. कारण इथे √x आहे आणि x रूटमध्ये, याचा अर्थ x raised to 1/2, म्हणजेच 1/2 फॉर्ममध्ये इंटिजर नाही आहे. तो x ची पॉवर इंटिजर नाही आहे, त्यामुळं पॉलिनॉमियलच नाही आहे. वन व्हेरिएबलमध्ये असलं तरी पॉलिनॉमियल पण पाहिजे आहे, त्यामुळं हे नाही येणार. नेक्स्ट आहे का? फोर्थ नाही आहे, कारण 4/x आला. 4/x म्हणजेच 4x raised to -1 अपॉन x म्हणजे x raised to -1, आणि मग हे पॉलिनॉमियल वन व्हेरिएबलमध्ये नाही आहे. पुढे हे आहे का? फिफ्थ एक्झाम्पल. हे ॲक्च्युली पॉलिनॉमियल आहे पण इन वन व्हेरिएबल नाही आहे, त्यामुळं मग दोन्ही पण पाहिजे आहे. इथे x आहे, y आहे, t आहे, म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो पॉलिनॉमियल इन 3 व्हेरिएबल. हे चालेल, पॉलिनॉमियल इन 3 व्हेरिएबल. नेक्स्ट
5 मायनस रूट 5x 1 मायनस रूट 5x पॉलिनॉमियल आहे का? नाहीये, कारण रूटमध्ये 5 चालेल पण रूटमध्ये x चालणार नाही. पुढे 6 पॉलिनॉमियल आहे का? नाहीये, कारण x खाली आहे, त्याला वरती घ्यायचं अवघड आहे. म्हणजे फक्त 1/x असतं तर काय येणार आहे x⁻⁻1, म्हणजे याची पण पॉवर निगेटिव्ह होणारच आहे वरती आल्यावर, त्यामुळे पॉलिनॉमियल नाहीये. नेक्स्ट हे आहे का पॉलिनॉमियल? आठवं दिसतं x-2 x-4 डिवाइड बाय x. कॅन्सल होतंय का? हा खालचा x कॅन्सल होत असेल समजा, लक्ष द्या इथे x मल्टिप्लाय आहे, हे कॅन्सल झाला म्हणजे राहिलेलं पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा कॅन्सल होणार आहे का खालचा x? नाही होणार आहे, कारण हे मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला माहिती आहे x-2 ने x-4 ला मल्टिप्लाय केल्यावर x² - 6x वगैरे काहीतरी 12 येईल, म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन येईल. डिवाइड बाय x तर आहेच, तो कॅन्सल होत नाही, म्हणजे पॉलिनॉमियल नाहीये. शेवटचं एक्झाम्पल सांगा, पॉलिनॉमियल आहे का? आहे. कारण काय तर x⁻² ज्यावेळेस वरती घेणार आहे त्यावेळेस तरी पॉवर काय होणार? नंबर खाली असला तर चालतो, म्हणजे 1/5 खालीच राहू दे, प्रॉब्लेम नाहीये. x⁻² खाली दिसायला छान दिसत नाहीये, पण वरती आल्यानंतर x⁻² होणार प्लस 5x प्लस 7, आणि आपल्या नियमात हे बसतंय, म्हणजेच पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. कोइफिशियंट जे आहेत एक्सच्या टर्मचे ते इंटिजर नसतील तरी चालतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल तर चालतील, पण एक्सची पॉवर निगेटिव्ह नाही पाहिजे, म्हणजेच हे पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे. एक्झाम्पल लिहायचे असेल तर लिहून घ्या. सगळे एक्झाम्पल तुमच्या NCERTच्या नाही, त्यातले काही एक्झाम्पल NCERTच्या टेक्स्टबुकमधले आहेत. फॉर एक्झाम्पल हे NCERTमध्ये आहे. दुसरं हे एक्झाम्पल, छान छान एक्झाम्पल आहेत. आणि हे एक्झाम्पल, हे 3 एक्झाम्पल जे विचित्र दिसतात ते NCERTमधले आहेत. आणि मग राईट द कोएफिशियंट ऑफ x² इन ईच ऑफ द फॉलोइंग. बघा लिहिलंय का? आणि मग काही एक्झाम्पल असे बघूया ज्यांच्यामध्ये कोएफिशियंट जो आहे x² तो आपल्याला वाटतं की आपल्याला पटकन कळतं सगळं, आपण हुशार आहे, पण काही ठिकाणी चुकल्यावर लक्षात येतं आपण किती हुशार आहे. तर आपण कळतंय का बघूया. राईट द कोएफिशियंट ऑफ x². शक्यतो कोणाचंही एकही एक्झाम्पल चुकणार नाही असं आपण अपेक्षा करूया. तरी सुद्धा एखादं चुकलं तरी चूक सुधारायचा चान्स मिळाला म्हणूया आपण. ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो मी इथे. 3x² नाही 17 - 2x प्लस 17 - 2x प्लस 7x². सेकंड 9 - 12x 9 - 12x प्लस x³. थर्ड π/6 x² - 3x प्लस 4. आणि फोर्थ चौथं एक्झाम्पल आहे √3x - 7. असे 4 एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे ओळखायचं आहे की x² चा कोएफिशियंट काय. एक काम करूया आपण, तिथे डिग्री पण ओळखूया. डिग्री काय आणि x² चा कोएफिशियंट. फाइंड द डिग्री अँड कोएफिशियंट ऑफ x². कोएफिशियंट ऑफ x² अँड डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हे आपण ॲडिशनल सॉल्व करूया. सांगा याची x² चा कोएफिशियंट काय. या एक्झाम्पलमध्ये कोएफिशियंट ऑफ x² चा कोएफिशियंट 7 इथे दिसतोय, प्रॉब्लेम नाही आहे. डिग्री किती याची. जे पॉलिनॉमियल फंक्शनच नाही त्याची डिग्री ठरवता येत नाही. एक राहिलं, बरं ठीक आहे बघूया पुढे. सेकंड एक्झाम्पलमध्ये कोएफिशियंट ऑफ x² चा कोएफिशियंट काय आहे सांगा. टर्मच नाही आहे, याचा अर्थ इथे काय आहे तर 0x² आहे, म्हणजेच कोएफिशियंट 0 असल्यामुळे टर्म ॲब्सेंट आहे, हे लक्षात ठेवा 0. आणि डिग्री किती आहे पॉलिनॉमियल फंक्शनची. हायेस्ट पॉवर x ची 3 आहे म्हणजे 3,
त्यानंतर इथे दाखवतोय मी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय, π/6. π/6 पाय म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तो पाय नाही ॲक्च्युली 22/7 मधला पाय नाही, तो तुमचा पाय पण नाही. हा पाय म्हणजे काय आहे तर डिग्रीमधला पाय, अँगल जो मेजर करता येतो. म्हणजे इथून इथपर्यंत अँगल किती असतो तर आपण म्हणतो 180 डिग्री, पण तो असतो पाय रेडियन. रेडियनमध्ये जे मेजर करतात 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन, त्यातला हा π/6 म्हणजे 30 डिग्री येतो. 180/6 म्हणजे 30 डिग्री. 30 डिग्री अँगल म्हणजे π/6, पण त्यांना तिथं काय असं सांगायचं नाही आहे. ठीक आहे, डिग्री सांगा, डिग्री 2, कारण IS⁻x ची 2 आहे. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय असणार इथे, एक्स स्क्वेअरची टर्मच नाही आहे, 0. आणि डिग्री किती, 1. ठीक आहे, लिहायचं असेल तर अजून एक एक्झाम्पल पुढे घेऊया. डिग्री विचारली, एक काम करूया आपण पुढेच कंटिन्यू करूया. ह्याच्यामध्येच पुढचा क्वेश्चन आपण 5वा घेऊया. 7x³ + 4x² - 3x + 12. 7x³ + 4x² - 3x + 12. 6th example. 12 - x plus 12 - x plus 2x³. डिग्री विचारली आहे, पण आपण मग कोएफिशियंट लिहायची गरज नाही, ते सोपंच आहे. थोडंसं डिग्रीमध्ये कन्फ्युजन होणारे एक्झाम्पल आहेत का बघूया. 5y - √2. 5y - √2. त्यानंतर 5, 6, 7 आणि हे 8. 7 नंतर 9, 0 नंतर 10. y³ इन ब्रॅकेट 1 - y⁴. हां, या सगळ्यांची डिग्री सांगायची आहे तुम्ही, आणि मी इथे लिहिणार आहे. सांगा याची डिग्री किती, d = 3, डिग्री 3. याची डिग्री, याची पण 3च येणार आहे, IS⁻3 आहे. याची डिग्री 1. बघा, हे लक्षात ठेवा, डिग्री अशाच फंक्शनची देता येते जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. समजा 3x² + 7√x + 5 असं काहीतरी गमतीनं विचारलं, डिग्री सांगा. आपल्या डोक्यात डिग्री म्हणजे डोक्यावर बघायची सवय की 2 चालणार नाही, याला डिग्री डिफाईन करता येत नाही. का तर हे पॉलिनॉमियल फंक्शनच नाही आहे. डिग्री कधी सांगणार, 10वीत फेल झालेल्याला 12वीचा रिझल्ट विचारायचा नसतो. ठीक आहे, पुढे 7ची डिग्री काय, 0, डिग्री 0. त्यानंतर याची पण डिग्री 0ची डिग्री 0च ना, 0. ठीक आहे, ह्याची डिग्री सांग पटकन. y³ इन ब्रॅकेट 1 - y⁴. 7 येणार, कारण तुम्ही काय करणार तर मल्टिप्लाय करणार, मग ते आपल्याला पाहिजे त्या पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये येणार आहे. म्हणजेच y³ - y⁴ हे झालं फंक्शन पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये. आपण म्हणूया g(y). ते पण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असतं तर अजून छान दिसलं असतं, पण हा निगेटिव्ह आहे त्यामुळे तो नंतरच बरं आहे. निगेटिव्ह लांबच ठेवायचे. आणि मग डिग्री काय येणार, 7. एवढंच आहे, लिहून घ्या. एक्झाम्पल, डिग्रीचे आवडत असेल तर खालच्या डिग्रीचे लिहा, वरचे आवडत असतील जे जे छान वाटतात ते लिहा, कन्फ्यूज करणारे असेल तर ते लिहा, नको वाटणारे असतील ते पण लिहा.